नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 17 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कान्हा किरण दोघं बाहेर येऊन आजींना ऑफिसमधले सगळे अपडेट्स देत असतात. कान्हा ऑफिसमध्ये काय काय झालं ते सगळं आजींना सांगतो आणि उद्या महत्त्वाची मीटिंग घेऊन कान्हा नवीन नवीन कंपनीची नावं सुचवणार आहे ते सांगतो. आजी, कान्हा, कबीर तिघं मिळून उद्या टेंडर मिळवून द्यायचं सरकारला आणि तिला बर्बाद करायचं याबद्दल प्लॅनिंग करत असतात. तेवढं तिथे सरकार येते. सरकार विचारते, काय चाललं इथे? कान्हा घाबरतो आणि तो लॅपटॉप बंद करतो. सरकार पुढे येते आणि विचारते, कान्हा, लॅपटॉप का बंद केलायस? ओपन कर, मला बघायचे. कान्हा अजून घाबरतो. तर दुसऱ्या दिवशी सखीने घरी चाळीतली मुलं बोलवलेली असतात. सखी त्या सगळ्यांचा अभ्यास घेते. त्यांच्या पुस्तकात सखीला एक चित्र दिसतं, गाय आणि वासराचं चित्र. सखी विचार करते की हे कुठेतरी बघितलंय. सखीला आठवतं की कान्हाच्या कपड्यांमध्ये बघितलं होतं. सखी कान्हाचं कपाट चेक करते, पण तिला ते कुठे सापडत नाही. थोड्या वेळाने सखी त्या मुलांसोबत खेळत असते. एक मुलगा कान्हाची बॅग घेऊन खाली पळत जातो. तो खाली पडतो आणि कान्हाची बॅगही खाली पडते. सरकार तिथे येते. सरकारचं लक्ष त्या ब्लँकेटच्या तुकड्यावर जातं आणि तिला प्रश्न पडतो की हा तुकडा इथे आला तरी कसं काय? तेवढं तिथे सखी येते. आता सखीला तो ब्लँकेटचा तुकडा बघून आपल्या आईची आठवण येईल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की 2 एम्प्लॉई सरकारच्या केबिनमध्ये येतात आणि जॉब सोडण्यासाठी राजीनामा देतात. जॉब सोडण्यामागचं कारणही ते सांगतात. सरकार परशूला सांगते की या दोघांना समजाव. परशू समजावण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही जमत नाही आणि कान्हा तिथे येतो. सरकार म्हणते, ए कान्हा, जा तू इथून, आत्ता नाही बोलायचे. कान्हा म्हणतो, सरकार, अहो एक काका उत्तमरित्या काम करतायत, पण मला पण एकदा प्रयत्न करू द्या ना. सरकार म्हणते, बघ करून प्रयत्न. कान्हा त्या 2 एम्प्लॉईला म्हणतो, हे बघा, या कंपनीमध्ये मी नवीन आहे, पण जगाचा अनुभव मला चांगलाच आहे आणि खूप आहे. त्या अनुभवावरून मी सांगतो की युद्ध संपलं की शिपायांचं कामसुद्धा संपतं. ठीक आहे, सोप्या भाषेत तुम्हाला समजावतो. ही राघव कामतांनी मोठ्या कष्टाने उभी केलेली कंपनी आहे. आत्ता या कंपनीमध्ये राघव कामत जरी नसले तरी त्यांची लेगेसी सरकार पुढे घेऊन जात आहेत. आता तुम्हाला ज्या दुसऱ्या कंपनीने मोठ्या पगाराची ऑफर दिली आहे ना, यामध्ये तुम्हाला तुमचा फायदा दिसतो, पण खरं तर यात तुमचा फायदा नाही. खरं तर त्या कंपनीचा फायदा आहे. आणि एकदा का कंपनीमधल्यांचा फायदा झाला की तुम्हाला सांगायला नको, असं चिमटीत पकडतील आणि फेकून देतील. आणि जेव्हा ते फेकतील ना, तेव्हा इतर कंपन्यासुद्धा तुम्हाला काम देणार नाही. अरे जरा विचार करा, हातचं सोडून पळत्याच्या मागे का लागताय? हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलात तर काय होईल? हेही गेलं आणि तेही गेलं. म्हणून सांगतोय, जरा विचार करा. ते दोन्ही एम्प्लॉईला कान्हाचं बोलणं पडतं आणि ते आपला राजीनामा घेतात आणि तिथून निघून जातात. सरकार कान्हावर इम्प्रेस होते. सरकार म्हणते, वा, अक्कल आहे तुला? सरकार म्हणतो, हो सरकार, मला अक्कल आहे आणि तुमच्यासोबत राहून त्या अकलेला धार पण येते आणि त्या अकलेचा वापर करून मी या कंपनीला मोठं करणार होतो. पण काय ना, इच्छा ती इच्छाच राहणार आहे. सरकार विचारते, का? असं का बोलतोयस तू? सरकारचं लक्ष कान्हाच्या हातातल्या पिशवीकडे जातं. सरकार विचारते, यात काय आहे? कान्हा म्हणतो, अहो सरकार, हे परशू सर आहेत ना, त्यांनी मला सर म्हणायला लावलं. मी तर काकाच म्हणत होतो. या परशू सरांनी मला ही पिशवी दिली. यामध्ये युनिफॉर्म आहे. अहो सरकार, यांचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे. मला इथे काम करायचं आहे, पण हे काम करूच देत नाही आहे. त्यांनी मला ऑफिसमध्ये साधी एक जागासुद्धा दिली नाही. मला वाटलं होतं मला चांगली जागा मिळेल, मी छानपैकी काम करेल, पण नाही, त्यांनी मला हा युनिफॉर्म दिला आहे, पिऊनचा युनिफॉर्म. जाऊ दे, मला प्लास्टिकची खुर्ची पण दिली यांनी. जातो मी आता, चेंज करून येतो. कान्हा जात असतो. सरकार त्याला थांबवते. सरकार म्हणते, ये माझ्यासोबत बाहेर. सरकार, परशू, कान्हा बाहेर येतात. सरकार कान्हाला म्हणते, कान्हा, आजपासून हा तुझा डेस्क, ही तुझी जागा. सरकार परशूला सांगते की जा, कान्हाची नेमप्लेट घेऊन ये. परशू कान्हाच्या नावाची नेमप्लेट घेऊन येतो आणि सरकार म्हणते,
परशू, आजपासून कानाला काय हवं नको ते तू बघायचं. आऊट. जा, कानासाठी चहा आणि पाणी घेऊन ये, मूर्ख. परशू तिथून निघून जातो. सरकार कानाकडे येते आणि कानाला म्हणते, लायकीत राहायचं हा. सखीला खोट्या प्रेमात पाडायचं आणि तिच्याकडून प्रॉपर्टी पेपरवर सह्या करून घ्यायच्या, आणि तेही लवकरात लवकर. हाच असणार आहे तुझा टार्गेट, समजलं? काना हो म्हणतो. सरकार निघून जाते. इथे काना त्या खुर्चीत बसतो आणि मनात म्हणतो, सरकार सरकार, आता बघा, तुमच्या साम्राज्यामध्ये मी आलोय. आता या साम्राज्यामध्ये मी स्वतः महाभारत घडवून आणणार. कान्हा ही कंपनी कशी उद्ध्वस्त करायची याचा विचार करतो. तर संध्याकाळी कान्हा थकून भागून घरी येतो. तो आपल्या रूममध्ये येतो आणि सखी त्याच्यावर रागावलेली असते. कान्हा विचारतो, अहो सखी मॅडम, सकाळी तुम्ही जाताना एवढ्या उत्साहात होता आणि आता आल्यानंतर असा चेहरा का उदास केलाय तुम्ही, आणि एवढ्या का चिडला आहेत? सखी म्हणते, कान्हा, या रूमचे रूल्स मी समजावून सांगितले होते, पण तू पसारा टाकून गेला होतास. कान्हा म्हणतो, अहो सखी मॅडम, सकाळी उशीर झाला होता ना, म्हणून मी पसारा टाकला. आता जरा पडतो. सखी म्हणते, नाही, उठ आधी, जा हातपाय धुवून ये. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, अहो दिवसभर काम करून करून हाड ना हाड दुखताय तो माझे. दुसरं कोणी असलं असतं तर चेपून दिलं असतं. सखी म्हणते, सॉरी कान्हा, मला आत्ता आठवते, बाबा जेव्हा ऑफिसमधून यायचे ना तेव्हा असेच दमलेले असायचे आणि मी त्यांचे हातपाय चेपून द्यायचे. सखीला वाटतं की कान्हाचे हातपाय चेपून द्यावे. सखी कान्हाला फ्रेश होऊन यायला सांगते. कान्हा फ्रेश होऊन येतो. सखी म्हणते, कान्हा आडवा झोप, मी पाय देते. कान्हा आडवा झोपतो. सखी त्याच्या अंगावर उभी राहते आणि त्याचं अंग दाबून देते. सरकार हे लांबून सगळं बघत असते. सरकार म्हणत म्हणते, चला बरं झालं. सखी कर कर, अजून सेवा कर, प्रेमात पड आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर. सरकार तिथून निघून जाते. तर थोड्या वेळाने किरण, कान्हा बाहेर येतात आणि आजींना व्हिडिओ कॉल करून कंपनीमध्ये काय काय चालू आहे याचे सगळे अपडेट देत असतात. आणि इथे सरकार सखीच्या रूमकडे येते. सखी कान्हा यांच्या प्रेमाची गाडी कुठवर आली आहे हे बघायला ती आलेली असते, पण तिला कान्हा कुठेच दिसत नाही. सरकार म्हणते, कान्हा गेला तरी कुठे? ते सगळीकडे शोधायला येते. ती खाली बघते तर दरवाजा उघडा. सरकारला डाऊट येतो की कान्हा नक्कीच बाहेर काहीतरी करतोय. सरकार बाहेर जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.